नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये। बघा, पोषण ट्रॅकर संदर्भात एक परिपत्रक आपल्या समोर आलेलं आहे। अंगणवाडी सेविकांसाठी हे परिपत्रक खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे, कारण की आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्याला टी एच आर जो भरायचा आहे तो KYC आणि FRS प्रक्रिया करूनच भरायचा आहे। जर एखाद्या पालकाने आम्हाला तुमचा FRS ही नको आणि आम्हाला तुमचा THR ही नको असं जर म्हटलं तर त्या अंगणवाडी सेविकेंनी काय करायचं, कारण की पोषण ट्रॅकरमध्ये ते नाव गेलेलं असते आणि वरिष्ठांकडून दबाव येत आहे की सर्वांचा THR 100% पूर्ण करा। परंतु बघा, समजा एखादे पालक जर आपल्याला FRS प्रक्रियेत अडचण असतील, एखादे पालक FRS प्रक्रियेला OTP देत नसतील, फेस कॅप्चर करण्यासाठी येत नसतील, तर त्या पालकांसाठी आपण काय करायचे आणि त्या पालकांनी जर स्पष्टपणे म्हटलं की आम्हाला तुमच्या अंगणवाडीचा THR नको, आम्हाला FRS करायचं नाही, आम्हाला OTP द्यायचं नाही आणि आम्हाला कोणत्याही प्रकारे जर अंगणवाडी सेविकांना सहाय्य करायचं नाही असं जर त्या संबंधित पालकाने म्हटले, तर अंगणवाडी सेविकाताईंनी इथे एक महत्त्वाचं काम करायचं आहे। त्यांच्याकडून आम्हाला THR नको आहे असं त्यांच्याकडून फॉर्म लिहून घ्यायचा आहे आणि आपल्या सुपरवायझरला तो फॉर्म सबमिट करायचा आहे। त्यांच्याकडून एक अर्ज लिहून घ्यायचा आहे की आम्ही या अंगणवाडीत आहे, आम्हाला या अंगणवाडीत जो THR भेटतो तो THR घ्यायचा नाही, आम्ही THR घेण्यास इच्छुक नाही आणि आम्ही FRS प्रक्रिया करण्यास सुद्धा आम्ही इच्छुक नाही असं स्पष्टपणे लिहून घ्यायचं आहे। त्या पालकांची सही घ्यायची आहे आणि ते पत्र, तो जो अर्ज लिहिलेला आहे ते अर्ज आपल्या ऑफिसला द्यायचा आहे आणि आपल्या सुपरवायझर मॅडमना तो अर्ज द्यायचा आहे। त्याच्या संदर्भात हे परिपत्रक आले, हे परिपत्रक खूप महत्त्वपूर्ण आहे। अंगणवाडी सेविकांसाठी हा परिपत्रक खूप महत्त्वाचं आहे, कारण की सर्वच अंगणवाडी सेविकांना FRS करताना किती अडचणींचा आणि किती समस्यांचा सामना करावा लागत आहे आम्हालाच माहिती आहे, कारण की आपण पोषण ट्रॅकर स्वतः वापरतोय। मी सुद्धा स्वतः पोषण ट्रॅकरमध्ये कित्येक वेळा पालकांचे FRS करण्याचा प्रयत्न केला, त्यांचं फोटो KYC करण्याचा प्रयत्न केला, परंतु काही कारणास्तव एकतरी पोषण ट्रॅकर व्यवस्थित चालत नाही, पूर्ण पेज ब्लँक येते किंवा पूर्ण बॅक तरी येते, म्हणजे पूर्ण मागे येते। त्यामुळे खूप अडचणींचा सामना करावा लागत आहे आणि मला सुद्धा 3 ते 4 पालकांनी अशा पद्धतीने सांगितलेलं आहे की आम्हाला तुमचा THR नको। मी त्यांचा सर्व सविस्तरपणे अर्ज लिहून घेतला आणि सुपरवायझर मॅडमने त्यांची माहिती दिली की अशा पालकांनी मला THR नको, FRS करण्यास आम्ही असमर्थ आहोत असं दाखवून मी त्यांच्याकडून एक अर्ज लिहून घेतला आणि तो मी ऑफिसला सादर केलेला आहे। आणि सुपरवायझर मॅडमनी आणि जे आपले बाल विकास प्रकल्प अधिकारी असतात अधिकाऱ्यांकडूनच एक पत्र आपल्यासाठी समोर आलेलं आहे। ते पत्र आपण काय जाणून घेऊया। बघा, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, नागरी प्रकल्प, जिल्हा सोलापूर पश्चिम, प्रत्येक CDPOनी, प्रत्येक बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी हे परिपत्रक काढलेलंच असेल। हे परिपत्रक बघा सर्व अंगणवाडी सेविकांसाठी दिनांक बघा 5/6/2025 हे परिपत्रक आहे। प्रति बघा सर्व अंगणवाडी सेविका, बाल विकास प्रकल्प अधिकारी, जिल्हा सोलापूर पश्चिम। विषय बघा पोषण ट्रॅकरमध्ये माहिती भरण्याबाबत। तर वरील विषयाच्या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की वरील विषयाच्या संदर्भातील पत्रान्वये पोषण ट्रॅकरची 23.7 ही आवृत्ती आली असून त्यावेळेस 23.7 ही आवृत्ती आलेली आहे। आता 23.8 ही नवीन आवृत्ती आलेली आहे आणि या प्रकारच्या आवृत्त्या येतच राहतात, परंतु हे परिपत्रक खूप महत्त्वाचं आहे। 23.7 ही आवृत्ती आली असून सदर आवृत्ती मोबाईलमध्ये अपडेट करण्यात यावी व सदर पत्रान्वये कळवल्याप्रमाणे KYC, फोटो कॅप्चरिंग व जे लाभार्थी आहार घेण्यासाठी इच्छुक नाही व त्यांची नावे पोषण ट्रॅकरद्वारे मुख्य सेविका यांच्याकडे पाठवणे इत्यादी बाबतची कार्यवाही करून अहवाल सादर करण्यात यावा। तसेच प्रशिक्षणासाठी यूट्यूबवरील व्हिडिओ लिंक सोबत पाठवण्यात येत आहे। तो व्हिडिओ पाहून सर्व सेविकांनी याचप्रमाणे पोषण ट्रॅकरमध्ये माहिती भरायच्या या संदर्भात हे परिपत्रक आहे। बाल विकास प्रकल्प अधिकारी, नागरी, जिल्हा सोलापूर पश्चिम यांचं हे पत्र आहे। बघा, खूप महत्त्वपूर्ण पत्र आहे। खूप असे पालक आहेत की ज्यांनी पोषण ट्रॅकरमध्ये माहिती भरण्यास, पोषण ट्रॅकरमध्ये आपल्याला जी KYC करायचे आहे, जो फोटो कॅप्चर करायचा आहे त्यासाठी त्यांनी नकार दिलेला आहे। आम्हाला पोषण ट्रॅकरमध्ये फोटो कॅप्चर करायचं नाही, OTP द्यायचं नाही, FRS करायचं नाही असं त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे आणि THRला सुद्धा त्यांनी नकार दिलेला आहे। तर त्या पालकांची नावे आपण आपल्या सुपरवायझरना द्यायची आहे। आपले सुपरवायझर मॅडम त्यांच्यावर योग्य ती त्यांच्याकडून अहवाल सादर करून घेऊन
ते योग्य ती माहिती त्या आयुक्त कार्यालयाला पाठवणार आहेत. त्यानंतर आपल्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव राहणार नाही असं इथं परिपत्रक आलेलं आहे. हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे. हे परिपत्रक खूप महत्त्वपूर्ण आहे. सर्व सेविकांसाठी हे परिपत्रक महत्त्वाचं आहे, कारण की बघा सर्व सेविकांना FRSचं काम करावं लागत आहे आणि जर FRSचं काम अपूर्ण राहिलं तर सुपरवायझरकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अंगणवाडी सेविकांवर दबाव येत आहे. त्यामुळे ज्या अंगणवाडी सेविकांना अशा पद्धतीने अडचण येत आहे त्या अंगणवाडी सेविकांनी त्या पालकांकडून माहिती लिहून घ्यायची आहे आणि ती माहिती आपल्या ऑफिसला सादर करायची आहे. हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे. 90% अंगणवाडी सेविकांना ही अडचण येत आहे आणि जो आपल्याला THR भेटतो तो THR अगदी निकृष्ट दर्जाचा आहे. त्यामुळे पालकसुद्धा यासाठी नकार देत आहे. तर ज्या पालकांना KYC करायची नाही त्या पालकांची सर्व नावे सविस्तरपणे आपल्या ऑफिसला द्यायची आहेत. हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे. जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना शेअर करा आणि अशाच अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेट्स आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा. अजूनही तुमच्या अडचणी किंवा समस्या असेल तर मला कमेंट करा. मी तुमच्या कमेंटचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. धन्यवाद.